हॅलो, हाय. मी तुमची लाईट प्रशिला बोलते. तर अशा पद्धतीने आमची लाईट गेलेली आहे आणि मी बाहेर बाबांसोबत गप्पा मारत होते. आणि तुम्ही हा माझा शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल, कारण की मी ज्या टायमिंगला आलेले होते लाईव्ह, आणि हा तोच शॉर्ट लाईव्हचा व्हिडिओ जो आहे तो मी पोस्ट केलेला आहे आणि यूट्यूबला केलेला आहे आणि प्लस अजून कुठे केलेला आहे, इन्स्टाला केला पण तो डिलीट करून टाकलेला आहे मी. आणि प्लस एवढी बेकार हालत आहे माझी, एवढी बेकार हालत आहे, का शब्दात सांगू शकत नाही मी. गरम होतंय, सर्दी आहे, तब्येत पण बरोबर नाही, झोप पण लागत नाही, झोप पूर्ण होतच नाही, कारण की रात्रीचं लाईट नाही, सकाळी ऑफिस, संध्याकाळी आल्यानंतर परत लाईट नाही. असं करून करून पार माझी तब्येत वाळून चालली. काय सांगू, खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. आणि काय सांगू आता, कळतच नाही काय बोलू काय नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी बाबांसोबत पण बोलत होते आणि माझी लाईव्ह पण चालू होती. हसा वगैरे हे पण नव्हतं कळत. आणि तुम्ही बोलत असाल नॅपकिन वगैरे घेऊन बसली बाई, कारण की बसायचीच गरज पडली, कारण 4 दिवस झाले लाईट नाही, काय नाही, काय नाही. आणि रोज संध्याकाळी बरोबर 11:15 वाजले किंवा 10:30 वाजले की लाईट जाते, विषयच नाही. आणि आज पण सेम 9:45 झाले आणि लाईट गेली. आता पाऊण तास होत आले, पाऊण तास होऊन गेला, सॉरी. दीड तास पण होऊन गेलेला आहे लाईट गेलेली, अजून लाईट आलेली नाही. काय करायचं आमच्यासारख्यांनी? आणि स्पेशली जे जॉब करतात, जे जॉबला जातात, त्यांनी काय करायचं? काहीच नाही करू शकत ना ते. तुम्हीच सांगा मला, काय यार, इथले लोक कसे काय राहू शकतात यार, मला तेच काही कळत नाही. त्याच्यापेक्षा गावाकडचं आपलं जीवन खूप चांगलं आहे, शपथ खूप चांगलं आहे. जरी म्हणजे इथं नाही झाडं ना झुडं ना काहीच नाही रे बाबा. एवढी बेकार अवस्था तर, एवढी खूप बेकार आहे. शेतकरी माणूस खूप सुखी, खूप सुखी आहे. इथं कुत्रेवाणी पळायला तरी लागत नाही, इथं रात्रीचं झोप नाही. आणि तिकडं आता काय सांगू, दिवसभर डोळे फाडत बसायला लागतंय, लॅपटॉप समोर काम करायला. आणि बोलू शकत नाही आपण, हे असं रिझन देऊ शकत नाही, सर माझ्याकडे लाईट नव्हती रूमला, काही नाही. टार्गेट देणं भागच आहे, सीट बसणंच आहे. हाय ग, काही बोलू शकत नाही मी. आणि त्याच्यानंतर बाबा मला गाईड करत होते. मला माहीत नव्हतं नक्की काय इश्यू झालेला, कुणाली लाईट जळाली आणि कुणाली केबल जळाली ती. तर मला बाबा सांगत होते आणि मी लाईव्हला जे मला क्वेश्चन विचारत होते मी त्यांना ॲन्सर देत होते. पण काय आहे नाही का, असंच माझं चालू होतं सगळं. कारण की काही केलं तरी काहीच होऊ शकत नाही. किती रडलं आणि जीव जरी दिला तरी काही लाईट येणार नव्हती. कारण की प्रॉब्लेमच असा मोठा झालेला. बाबा आणि त्याची शिक्षा आम्हाला भेटत होती, आमची काही चूक नसताना. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मला असं वाटत होतं गाडीला किक मारावा आणि जावा. म्हणजे ते तर केलंच मी, त्यात काही वादच नाही. पण तरी पण नाही का, बाबांसोबत गप्पा चालल्या होत्या. तर मग मी जोपर्यंत म्हटलं चला आपल्यात कॅपॅसिटी आहे बसायची तोपर्यंत बसावा. आणि मेन म्हणजे मी बाबांसोबत तिथं खाली जिथं बसले होते ना पोर्चमध्ये, तर बाई तिथं खूप मस्त हवा लागत होती, थंड हवा. म्हणजे एवढी पण हवा नव्हती, पण तरी पण हवा जरी आली तरी थोडी जरी कवयना आली तरी पण बरं वाटत होतं. आणि बाबांच्या आणि माझ्या गप्पा चालू झाल्या ना, आमच्या खूप जुन्या काळातल्या गप्पा चालू असतात. म्हणजे मी काय जुन्या काळातली नाही, पण ते मला सांगायचे किंवा काय, कुठं कुठं फिरायला गेले, कुठं काय कसं. खूप मस्त वाटायचं तेव्हा. म्हणजे मेन म्हणजे विषय असा निघालेला की एवढं डेव्हलपमेंट झालेलं आहे किंवा काय. तेव्हा मला बोलत होते बाबा, पहिले इथं पण खेडं होतं, या मोठ्याल्या कंपन्या झाल्या, MIDC झाल्या, हे सगळं त्याच्यामुळे चेंजेस झालं. मी असंच आपलं गावचं भूषण, बाई शेतकरी ना, गावाकडची मी, मला भूषण असणार ना. असं काय जरी झालं तर आम्हाला काय निमित्तच, तेवढंच आमचा मोठेपणा दाखवायची. तर मग मी बोलत होते तेव्हा बाबा मला बोलत होते इथं पण असंच सेम होतं. त्याच्यामुळे आमच्या खूप चांगल्या मस्त गप्पा रंगलेल्या होत्या. पण काय आहे, गरम, किती गप्पा रंगू, उपयोग नाही ना. गरमच तेवढं होते, गरम. माझ्या रिॲक्शन बघून तुम्हाला कळतच असं. पण मी हॅपी होते बाबांसोबत गप्पा मारून. पण टाईम किती झालेला माहिती आहे? आय थिंक आता मी जेव्हा बोलते बाबांसोबत 11:30 वाजलेले, 11:30 11:45 झालेले, एवढा टाईम झालता. मग विचार करा. नाही, 11:45, 11:45 झालेले.
बरोबर हा 11:15 झालेले. मच्छर एवढे चालत होते, चालत नव्हते. मच्छर कसं काय चालतील? मच्छर तर उडतात. सॉरी गाईज. सॉरी. मच्छर पण खूप चावत होते. खूप आता काय तुम्हाला सांगू, कारण की आता पण लाईट गेलेली आणि माझी आता कंडिशन नाही आहे ना, हा व्हिडिओ आहे जुना मेन म्हणजे. आणि ना हा व्हिडिओ बनवायचं मला लक्षातच नव्हतं. पण काय आता नाही का, आता बनवते ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि अशा पद्धतीने मी तिथून उठून मी आता डायरेक्ट बाहेर गेलेली. कॉलनीमध्ये सगळेच चालवत होते. म्हटलं आपण एका ठिकाणी बसून काय नाही का. आणि हे बघा गाईज, गाईज देखो ना, माझे हे छोटे छोटे डोक्याचे केस कसे डायरेक्ट करंट म्हणजे शॉक लागल्यावर कसे माणसाचे डायरेक्ट डायरेक्ट केस सरळ तसे माझे दिसत आहे ना. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग मी काय, आपल्या खूप ओळखी इथं नाही का. भाई 2.5 साल हो गए ना अभी यहाँ पर रहकर मुझे. बरं जाऊ द्या, लय झालं माझं हिंदी बोलणं. तर काय नाही, मला अशा पद्धतीने तिथं मला 2.5 वर्ष झाले रे राहून. तर थोड्याफार ओळखी आहे, थोड्याफार नाही म्हणजे आहेत ओळख वगैरे. तर आणि हे शॉप जिथं ओपन दिसतंय त्या मुलासोबतच बोलत होते. आणि तो मुलगा आता लगेच मुलगा छोटा आहे, एवढा मोठा नाहीये. तर मग त्याच्यासोबत असंच गप्पा मारत होते. शेड गावावरून आलेले, गावाला गेलेले. तर मग त्याला म्हटलं कशाला आला बाबा, लाईट नाही काय नाही, आला एकतर. आणि मग काय नाही, मला असं वाटत होतं हे बाहेरचे जे मागं जे आहे ना चिपचे पुढे वगैरे ते घेऊन खात बसावं. पण मग काय, जेवण वगैरे झालेलं तर एकटीच बसले मी माझं तोंड घेऊन नाही का, बघत आपलं स्वतःला माकडावं. आणि मला मी खूप आवडते, त्यात काही वादच नाही. सिरियसली मला जर वाटलं, मी जर अजून थोडी गोरी जर असेल कशी दिसली असेल, तर मी काही इंस्टाग्राममध्ये जाते लगेच दुसऱ्या सेकंदाला. आणि लगेच फिल्टर लावून लगेच मी माझं मलाच बघते. नाहीतर आपल्याला स्नॅपचॅट आहेच, विषयच नाही. मग काय, अशी बसलेली येणाऱ्या जाणाऱ्यासोबत असेच बोलत होते. कारण की सगळे म्हणजे सगळी अख्खी कॉलनी डायरेक्ट रस्त्यावर होती त्या दिवशी. काय, मी एकटीच नाही, अख्खी कॉलनी. तर मग ते दादा मला मेन म्हणजे काय सांगत होते, की प्रॉब्लेम कसा म्हणजे कुठं झालेला आहे किंवा काय. तर ते मला बोलत होते अजून 1 तास तरी लाईट नाही. तर मग काय वैतागून मी डायरेक्ट उठले. म्हटलं 1 तास आता काय करायचं, करू काय. डायरेक्ट जे रुमाल डायरेक्ट मी खांद्यावर टाकलाय आणि चालले. आणि जे गाडीला नंतर डायरेक्ट किक मारली मी आता. कसं आहे डायरेक्ट जरा हवा खाल्ल्यानंतर जरा बरं वाटतं ना. मग म्हटलं जरा चला जाऊन यावा. मग अशा पद्धतीने मग मी कुठे गेलेली आता मी तुम्हाला सांगते. मलाच माहीत नव्हतं मी कुठे गेलेली. मी अशीच फिरत होते. कारण की जरा गाडीवर एवढं गरम झालं एवढं गरम झालं कुठं पण फक्त चाला. मग अशा पद्धतीने असे राउंड मारून आले. आणि मेन म्हणजे आम्हाला जायचं होतं एका म्हणजे शॉपमध्ये. तर ते पण का जायचं होतं, एसीची हवा खायला जायचं होतं. पण काय तिथे पण लय मोठा पाचका झाला हे तुम्हाला कळेनच पुढं. ठीक आहे, जाऊ द्या. तर मग अशा पद्धतीने आलो आम्ही त्या शॉपला. बरोबर आहे. आणि त्या शॉप बंद व्हायचा टाईम झाला होता. मेन म्हणजे शॉप ओपन होतं आणि ते शॉप ठेवायला त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. बट त्यांना ऑर्डर होती. तर मग ते ऑर्डर घेऊन चालले होते. आणि तुम्हाला हे मागचं सिम्बॉल बघून कळलंच असेल मी कुठं आलेली. तर ते म्हणजे जुन्नरचे म्हणजे ओळखीचे ते दादा. तर मग मी गेलेली, म्हटलं एसी वगैरे चालू असतं तर मग म्हटलं जावं थोडं नाही का हवा वगैरे खाऊन यावं. पण मग काय एसीच बंद केलेला त्यांनी. कारण की टाईम म्हणजे त्यांना जायचं होतं दुसरी ऑनलाईनची ऑर्डर घेऊन. मग म्हटलं काय, म्हटलं जाऊ दे ठीक आहे चला आल्या सरशी. तर मग असं दाखवं तरी बाई मी आलेली एसीची हवा खायला, पण काय एसीच बंद. आणि ते बाई पाचका झालाय, पाचका नाही झाला पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. मग मी आपली गप इज्जतीमध्ये नाही का आपल्या याच्यामध्ये निघाले मी डायरेक्टली. कारण की काय आता तिथं थांबून पण काही उपयोग नव्हता. पण ठीक आहे, मग त्यांच्यासोबत अशाच गप्पा वगैरे चालू होत्या. तोपर्यंत जरा शांत बसले. पण मला असं एवढं दुःख झालं एवढं दुःख झालं पण दाखवू शकत नाही ना. तर मग बोल करता मग काय मी परत आले माझ्या कॉलनीमध्ये रिटर्न. आणि परत आमचे बाबा डायरेक्ट पोर्चमधून डायरेक्ट रोडच्या अपोजिट साईडच्या बिल्डिंगच्या काठाडावर जाऊन बसले होते आणि त्यांच्यासोबत बोलत होते. अशा पद्धतीनं असा गेला माझा हा दिवस, हा पण गेलेला. आणि तुम्हाला पण जर माझा जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर तुम्ही पण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय. आता कारण की तुम्हाला काही दिसणार नाही कारण मी आलेली आहे रूममध्ये. सगळा अंधार अंधार. चलो बाय.